हे गजानन तू वाणीश्वर तू परमेश्वर तू सईश्वर सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाकार्या नगरीचा तू महाकार्या नगरीचा तू दैवत तुझा विनायका दैवत तुझा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन व्हिडिओला सुरुवात करूया. जे आपण गणेशोत्सव साजरे करतो त्यासाठी आपण जी सजावट करतो त्या सजावटीमध्ये काहीतरी वेगळं पण आणि आपल्या सांस्कृतिक परंपरा आपल्या देशाची विविधता आपल्याला दिसून यावी या उद्देशाने आपण या ठिकाणी हा मंडप गणेशोत्सवाचा सजावट आकर्षक आरास या ठिकाणी आपण आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आपण पहिले 5 क्रमांक या ठिकाणी काढणार होतो. त्याची निवड आपण या ठिकाणी केली आहे. त्यापैकी आपण आत्ता त्यांची निवड केली आहे. ते पहिल्या 5 मध्ये ते आहेत श्री नथुराम मालू चिंचालकर. त्यांनी आपल्या घरामध्ये चंद्रयानाची प्रतिकृती आपण पाहिलं की आपल्या देशाने चंद्रावर 3री मोहीम राबवली आणि यशस्वीरित्या आपली मोहीम त्या ठिकाणी पार पडली. आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब होती आणि चंद्रयानाची प्रतिकृती रेडीमेड चंद्र बॅनर स्पेस लाइटिंग फुलांच्या माला आणि चंद्रयानाचे प्रिंट जणू काही चंद्रयान या ठिकाणी या गणरायाच्या आगमनाने आपल्या देशाला एक नवीनच पुढे वाटचाल दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्यांनी या ठिकाणी प्रतिकृती केली होती. त्याबद्दल आपण त्यांना या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देत आहोत. मी आपल्या गावचे अध्यक्ष श्री चंद्रकांत आंबेकर साहेब यांना विनंती करतो त्यांच्या ठिकाणी पारितोषिक द्यावं. तुम्ही घेऊ देतो. गणपती बाप्पा आज आपल्याला मिरवणूक काढायची गणपती विसर्जन. कुठलाही गोंधळ गडबड करायचा नाही. आपला आनंद आपणच घ्यायचा आहे. कुठल्याही अजिबात कुठं वाव देऊ नका बोलायला. तुम्ही नाचा गेला सर्व काय करा पण कुठल्या गोष्टीचा अतिरेक नाही आणि डिसिप्लिन शांतता संयम ठेवून सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं. कारण आपण येतो कसं हा उद्या आनंद आपल्याला भेटणार नाही तेव्हा हा आनंद एकमेकांना द्या आणि तो एकमेकांच्या आवडीने सवडीने अगदी उत्साहाने नाचा एवढंच सांगायचं बाकी काय. आता आपण आपल्या गावचे सदस्य विनोद भाऊ घाग यांच्याकडे आलो आहोत. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि हे पहा किती छान पद्धतीनं हे डेकोरेशन सजवलं आहे. आता आपण का देतो मंडळी आपण हे 5 उत्कृष्ट गणेशोत्सव आकर्षक आरास निवडले होते. त्यापैकी व्यक्ती ते म्हणजे विनोद पांडुरंग घाग यांनी आपल्या गणेशोत्सव सजावटीमध्ये चहाच्या कपापासून आपण पाहतच आहोत की चहाच्या कपापासून उत्कृष्ट अशा रीतीने अतिशय सुरेख त्या ठिकाणी विठ्ठलाचा ज्या पद्धतीने माथ्यावरती टिला असतो त्याचा आकार त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेला आहे. सुरेख असं त्या ठिकाणी त्यांनी डेकोरेशन मंडप त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यासाठीच त्यांना आपण या ठिकाणी हा जो पारितोषिक आहे आपण त्यांना देणार आहोत. माझ्याकडे आधी मगाशी राहून गेलं होतं. आपण जे पारितोषिक देत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जी कविता दिलेली आहे
खरोखर सुरेख अशी छान सुंदर अशी आपल्या गावाला उद्देशून असणारी ही कविता. ते गीतकार आहेत दीपक बाई यांनी खरंच सुरेख अशी ती कविता आपल्या गावाची पार्श्वभूमी आणि आपल्या गावाच्या इतिहासाबद्दल आपल्या गावाचं जे वेगळंपण आहे ते दर्शवण्यासाठी ती कविता केली होती. खरोखर सुरेख ही कविता आणि आपण त्यांच्या कवितेचा सन्मान ठेवून आपण त्यांची कविता आपल्या या पारितोषिकामध्ये आपण त्यांच्या ठिकाणी पेंटिंग केलेलं आहे आणि आपल्या गणरायाचं त्या ठिकाणी चित्र सावट्या ठेवून आपण ते पारितोषिक तयार केलंय आणि त्या ठिकाणी आंबेडकर सरांना विनंती करण्यात आली आणि विनंतीला पारितोषिक द्यावं. आता आपण आपल्या गावचे सदस्य नरेश चिमन म्हणजेच माझे भाऊजी यांच्या घरी आलो आहोत आणि त्यांनी सुद्धा छान पद्धतीने डेकोरेशन सजवलेलं आहे. माहिती पण पाठवली. हे पाहू शकता चंद्रयानाची प्रतिकृती भारीच वाटते. म्हणजेच हा प्रोजेक्ट छान पद्धतीने सजवला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या हँडग्लोवरती आपण पाहू शकतो. ऑगस्ट रोजी चंद्रयान चंद्रावरती त्या ठिकाणी जो झेपावला गेला त्याची सुंदर अशा रीतीने केलेली प्रतिकृती आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे. तसेच त्या चंद्रयानाबद्दल संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. आपण पाहतो संपूर्णपणे त्यांनी चंद्रयान संपूर्ण जी यशस्वी जी मोहीम होती त्या मुंबई संदर्भातील संपूर्ण माहिती त्याचे अध्यक्ष त्याप्रमाणे त्या चंद्रयानासाठी कोणी कोणी सहकार्य केलं, संपूर्णपणे किती खर्च आला आणि भारताने कशा प्रकारे यशस्वी झेप घेतली याची सुंदर अशी प्रतिकृती त्याने आपल्या गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये सुंदररित्या त्याचं सादरीकरण आपणासमोर केलेलं आहे. आणि एक आपल्याला सुद्धा आपल्या देशाबद्दल जो अभिमान असतो हा अभिमान त्या ठिकाणी आपलं मन खुले असं सुंदर चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या या सादरीकरणामध्ये चंद्रयान सादरीचा मंडप स्टार बनवून लावलेलं चंद्र बनवायला जणू काय त्यांना खूप मेहनत जवळजवळ एका रात्र त्यांना जागरण करून त्यांनी संपूर्णपणे डेकोरेशन आपण समोर जे पाहतो ते सुंदररित्या त्यांनी त्या ठिकाणी केलं. ढगांचा लागलेला कापूस आपण बघतोय की आजूबाजूला या ठिकाणी कापूस समोर आपण पाहतोय की या ठिकाणी चंद्रयानाची प्रतिकृती आपल्या भारताचा तिरंगा झेंडा जणू काय आपल्या देशाला अभिमानाची बाब असं या ठिकाणी चंद्रयान त्या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे. आणि तसेच त्यांनी सुंदर सादरीकरण केले. आपण त्या ठिकाणी आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सागर चिंचाळकर यांना विनंती करतो त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आता आपण आपल्या गावचे सदस्य पांडुरंग मांडवकर यांच्या घरी आलो आहोत आणि पांडुरंग भाऊंनी सुद्धा छान पद्धतीने डेकोरेशन सजवलेलं आहे. हे पहा आपली पब्लिक. हे पहा किती छान पद्धतीने हे मंडप सजवलं आहे आणि गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन जे बांधलं आहे ते पहा किती सुंदर पद्धतीने
हे डेकोरेशन बांधलेलं आहे आणि त्यामध्ये गणपती बाप्पा बघा किती छान दिसत आहेत. रेडीमेड फुलांनी हे बनवलेलं हे डेकोरेशन आहे आणि खरोखरच हे छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. पांढरा तू पण जा. बघा मंडळी, आपण या वर्षीपासूनच एक आकर्षक आरासाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण 2 पारितोषिक दिले. त्यानंतर आपण पुढच्या जे उत्कृष्ट असं आरास, उत्कृष्ट असं त्या ठिकाणी सजावट यांनी केली होती. त्याच्यामध्ये आपण पुढच्या प्रश्नावर पांडुरंग शिवाजी मांडवकर आणि सुनील शिवाजी मांडवकर यांच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला संपूर्ण दिसतंय की रेडीमेड झुमर, फुलदाणी, पडद्यांचा मंडप, फुलांच्या माला, रेडीमेड फूल आणि स्पंजचा वापर करून अतिशय उत्कृष्ट असं जणू काही आपल्याला छान सुंदर दिसेल असं आरास त्यांनी आपल्या या सजावटीमध्ये केलेला आहे. आणि त्यांच्या सजावटीबरोबर आपल्याला सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि यासाठी आपण टॉप 5 मध्ये निवडले होते. त्यापैकी आपण एकाची निवड केली, ते म्हणजे आहे पांडुरंग शिवाजी मांडवकर आणि सुनील शिवाजी मांडवकर. मी प्रशांत भाऊ घ्या. आपल्या अध्यक्ष मोरे साहेब आणि लोखंडे साहेबांना विनंती करताना यांना पारितोषिक द्यावं. गणपती बाप्पा मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या गावचे सदस्य भावेश प्रकाश गावडे यांच्या घरी आलो आहोत आणि त्यांनी पहा छान पद्धतीने गणपती बाप्पांना डेकोरेशनच्या स्वरूपामध्ये सजवलं आहे. हे पहा गणपती बाप्पा आपले आणि गणपती बाप्पांच्या पाठीमागे तुळजाभवानी देवीची प्रतिकृती आणि रेडीमेड माला अशा प्रकारचं हे डेकोरेशन आहे. आणि वरच्या साईडला छान पद्धतीने लाइटिंग सजवलं आहे आणि त्याच्यामुळं गणपती बाप्पा एकदम छान दिसत आहे. हे पाहू शकता. सजावटीची आपण त्या ठिकाणी निवड केली आहे. त्यांनी त्यांच्या सजावटीमध्ये आपण पाहतच आहोत की भवानी तुळजाभवानी मातेचं त्या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण केलेलं आहे. खूप सुरेख सुंदर असं त्या ठिकाणी ते दृश्य आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तसेच आजूबाजूचा जो आरास आहे सुंदर अशा माळा आणि एक देखणा असं त्यांनी त्या प्रतिकृती आपल्या समोर त्यांनी सादर केली आहे. पडद्याचा मंडप, रेडीमेड फुलांच्या माला, तुळजाभवानीची प्रतिकृतीचे आरास आणि रेडीमेड मुखवट्याची फुलदाणे या पद्धतीने त्यांनी सजावट केली. त्यांची आपण आपल्या जो आपण आकर्षक आरास साठी आपण त्यांची निवड केली आहे. मी आपल्या या ठिकाणी जे आकर्षक आरास संकल्पना आपल्या रोहन गावडे यांनी संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडल्यानंतर खरोखर संकल्पना आमच्या उत्कर्ष कमिटीला खूप आवडली. ही संकल्पना आमच्या ग्रामस्थ मित्रांनी मांडली आणि त्यांनी त्वरित आम्हाला या संकल्पनेला होकार दिला. तुम्ही या ठिकाणी जो उपक्रम राबवत आहात हा उपक्रम चांगल्याकडे चालू करा. आणि हा पहिलं वर्ष आमच्या उपक्रमाचा आहे. या पहिल्या उपक्रमात आम्ही या ठिकाणी 5 उत्कृष्ट असे 5 आकर्षक आरास याची आपण निवड केली. त्यापैकी एक आहे ते म्हणजे प्रकाश विश्राम गावडे. मी संजय पाटील साहेब यांना विनंती करतो त्या ठिकाणी
गणेशोत्सव आकर्षक आरास यासाठी जी एक जे गीत आहे हे गीत आपल्याच गावचे माननीय श्री गीतकार दीपक पाईक यांनी या ठिकाणी गीत लिहिलं होतं आणि खरोखर सुंदर असं गीत आपल्या गावावर एका रायगड जिल्हा तालुका माणगाव त्याच्या कुशीत बसलेले गाव आदर्श माझा रानवडे गाव आदर्श माझा रानवडे गाव एक पानवटा एक दुकान लोकांना नाही कशाची वाद लढवणी युक्ती तंटामुक्ती सज्जनांचा हा भाव आदर्श माझा रानवडे गाव संघटना या गावाची गाव माझा या हक्काची घेऊन निर्णय एकजुटीचा करीती गावाचा उज्ज्वल नाव आदर्श माझा रानवडे गाव गणपती राजा माझ्या गावचा देव आमचा हा जीवा भावाचा प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचा भावच भरणारा आदर्श माझा रानवडे गाव आमच्या गावचे एक युट्यूबर म्हणून आहेत ते म्हणजे मी कोकणी चॅनल वाले रोशन चिंचाळकर बरोबरच सुरेख असं त्या ठिकाणी ते नेहमी आपल्या गावाबद्दल जी इतर माहिती असते ती आपल्या संपूर्ण अख्ख्या देशाला ते जगाला समजावी आणि शेअर करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे मी कोकणी रोशन चिंचाळकर आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या गाववाल्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. उत्सव कमिटी आणि रानवडे ग्रामस्थ मंडळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.